आदिवासी समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा. बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणातून दूर ठेवा. पांढरकवड्यात जनआक्रोश. न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवत आदिवासी समाजाने पांढरकवड्यात दणदणीत आक्रोश मोर्चा काढला. बंजारा समाजाचा आदिवासींमध्ये समावेश होऊ नये आणि आदिवासी आरक्षणावर गदा येऊ नये या प्रमुख मागणीसाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव स्टेडियमवरून निघून तहसील कार्यालयावर धडकले. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेल्या महिला व पुरुषांच्या सहभागामुळे मोर्चा लक्षवेधी ठरला. केळापूरसह विविध तालुक्यातील गावांमधून आलेल्या आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने संपूर्ण शहरवासियांचे लक्ष वेधले गेले. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार आमदार बापूराव सोयाम व माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी केले. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, माजी पंचायत समिती सभापती रितेश परचाके तसेच सुवर्णा वरखडे, पांडुरंग कुंभरे, बंडू सोयाम, भीमराव कोरवते, आकाश आत्राम, ॲडव्होकेट अनिल किनाके यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार आमदार बापूराव सोयाम व माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी केले. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, माजी पंचायत समिती सभापती रितेश परचाके तसेच सुवर्णा वरखडे, पांडुरंग कुंभरे, बंडू सोयाम, भीमराव कोरवते, आकाश अत्राम, ॲडव्होकेट अनिल किनाके यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कोलम, पारधी, गोंड, परधान यासारख्या जमातीतील नेते व मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष ठरला. मोर्चा दरम्यान आरक्षण वाचवा, संविधान वाचवा अशा घोषणांनी पांढरकवडा दणाणून गेला. आदिवासी समाजाच्या या आंदोलनातून शासनाला स्पष्ट संदेश देण्यात आला की आदिवासींचा हक्क हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न चालणार नाही. इंडिया न्यूज R7 संदीप सुरपाम, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.